व्हिजिट आहे. तिथे पण ओव्हरहेड वॉटर टँक आहे आणि तीच व्हिजिट करायला चाललेलो आहे. बिग बेन हे अप्पर मिशिगनमध्ये आहे आणि एकदम शेतीसारखा एरिया आहे तिकडे. भारी आहे, मला आवडतं आहे. आणि काल पहिली व्हिजिट होती माझी तिकडे. आज मी दुसऱ्यांदा चाललो आहे. बाकी दाखवतो तुम्हाला रस्ता वगैरे कसा असेल, काय भारी आहे. तर आता इथं पेट्रोल भरायला आलो होतो. गॅस म्हणता इथे स्पीडवेचा गॅस स्टेशन होतं आहे आणि पेट्रोल भरलं आता. तर आत्ता मी पोचलो साईटवर. 7:30ला निघालो होतो, 9:30ला पोचलो. 2 तास लागतात माझ्या घरून इकडे यायला. तर ही एक टाकी आहे पाण्याची आणि ती दुसरी टाकी, तिचं काम चालू आहे. तिच्या आता टॉपला मला जायचं आहे चेकिंग करायला. मी ते इन्स्पेक्टर म्हणून आलो आहे. आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. इथे त्या लोकांना गाडतात ते, त्या साईडला पण तेच आहे, दोघं साईडला. गावाच्या बाहेरचा एरिया आहे. ते जे समोर लांब तुम्हाला एक घर दिसत असेल त्याच्या पुढे गाव आहे. हे स्टार्टिंगच आहे. आणि इकडं बघा, इकडं सगळं शेत आहे. पूर्ण मोकळा एरिया आहे, मस्त आहे. तर आता चाललो आहे वरती साईटवर. हार्नेस वगैरे मला लागेल. सूर्यामुळं काय फोकस होणार नाही. बघू तसं मी सूर्य कवर करतोय. त्यांनी सगळं स्टॉप केलंय काम. ते मला म्हणले सर तुम्ही आता जाऊ शकता. हे सेफ्टी हार्नेस आहे कंपल्सरी वर चढायला, टाकी चढायला लागेल. ते जॅकेट पण राहतं, मी काही जॅकेट घातलं नाही. हे माझे ग्लव्ज आहे, कॅप आहे, लाईट आहे, हे पण घालावं लागेल. पहिले ग्लव्ज नंतर घालतोय, ग्लव्जने ग्रिप नाही. जास्त लांब गेलं तर काही फायदा नाही. असं हार्नेस येऊ शकता आला तर काय माहिती. हेल्मेट जास्तच टाईट झाला. हेल्मेट, ग्लव्ज घालावं लागतात. हेच काळा येतोय ना व्हिडिओ. गाडीच अशी लावली मी, इथंच ठेवतो. ग्लव्ज आणि ऑफिसचा फोन घ्यावा लागतो मला. लाईट लावून घेतो. आज टाकीच्या आत अंधार राहतो ना, तर मग लाईट लावतो. बघा हे झालं. मला माझं ऑपरेटर घ्यावं लागेल. हे चेक करायचं असतं. तसं काही लागणार नाही, फक्त एक याच्यासाठी घेऊन ठेवतो. आणि म्हणजे मला शूज घालावं लागतील, तर हे नाहीच घेत मी, पण नको घेऊन ठेवतो सोबत. तेव्हा लागलं ना तर परत खाली येऊन परत वर जाण्यात काय अर्थ नाही. आणि हे त्याचं सेफ्टीसाठी असतं. हे एक 3-3 हजाराचे डिव्हाइस आहे, डॉलर. तर त्यामुळं जरा सेफच ठेवतो, खिशात ठेवतो. ऑफिसचा फोन. चलो बाय बाय. तर इथं आलेलो आहे आतमध्ये मी.
शकता. आणि इथं एक छोटा इव्हेंट आहे, याच्यातून आलो आहे. आणि तर साईटवर मी हवेचा आवाज येत असेल, पण माझा येईल स्पष्ट आवाज, काही विषय नाही. साईटवर मी 3 वाजेपर्यंत 3:30पर्यंत होतो आणि आत्ता निघालो मी. आत्ता मी जाईल ऑफिसला आणि तिथून मग घरी जाणार. आणि आता बघू, वॉशिंग्टनला जायचा प्लॅन आहे. उद्या यांचा इंडिपेंडन्स डे, त्याचा पण मी ब्लॉग कवर करेल. आजच्या दिवसाचा एवढाच व्लॉग होता. आता मी घरी चाललो आहे. ऑफिसला आपलं साईटवर मी 3:30पर्यंत थांबलो. ते ब्लास्टिंग करत होते, ते नंतर ते इन्स्पेक्ट करायचं होतं, त्यामुळे साईटवर वेळ झाला आज. तेच बघत बसलो आणि आता मी चाललो आहे घरी. रस्ता दाखवतो तुम्हाला घरचा कसा आहे. म्हणजे आत्ताशीच निघालो आहे, आता काय 10 मिनटं झाल्या. शेत वगैरे बघा, मस्त आहे एकदम. आणि असा आहे रस्ता. तिकडं पवनचक्की आहे बघा, एक पवनचक्की तुटलेली, काय माहीत असं दिसत असेल तुम्हाला, लांब आहे, तुटलेली आहे पवनचक्की. इकडं शेत आहे, पूर्ण पवनचक्की आहे. उन्हामुळे दिसतंय का? दिसतंय बरोबर. आणि असा रस्ता आहे हा. बघू या व्लॉगमध्ये काय एवढं इंटरेस्टिंग नव्हतं, फक्त तुम्हाला म्हणजे माझ्यासाठी पण ओव्हरव्ह्यूच आहे. माझ्यासाठी पण ओव्हरव्ह्यूज होता. मी पण पहिल्यांदाच ट्राय, म्हणजे मागे मी भरपूर व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत, ते काही टाकले नाही. बघू नंतर हळूहळू टाकेल मी, काही विषय नाही. आणि आज रात्री मला ॲन हार्बरला जायचं आहे. मग मी ॲन हार्बरला जाताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि त्यावेळेस मग ब्लॉग एंड करतो. बाकी काही नाही, हेच आहे बघ. अशी पवनचक्की आहे, घर आहे, गाडी येते, एकदम बेस्ट आहे. त्याच्यात थोडं दिसत वेगळं असेल, शेत आहे सगळं, असं सगळं आहे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाव दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. माझं ऑफिस आहे. आता 5:30ला ऑफिसला पोहोचलो. आता चाललो घरी.